नमस्कार, मी प्राध्यापक एस.के. तुमचं शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या लेक्चर आपण खूपच इंटरेस्टिंग आणि बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पाठ शिकणार आहोत, जो की बोर्डाच्या परीक्षेमध्ये हमखास तुम्हाला त्यावर प्रश्न दिसेल. कारण की आपल्या ह्या प्रथम चॅप्टरचं वेटेजच 12 मार्काचं वेटेज आहे. त्यामुळं या प्रकरणावरील कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 तरी उदाहरणं बोर्ड परीक्षेमध्ये असतात. त्यामुळं आज आपण कालपर्यंत जे काय शिकलो ते भाग होता आपला रेषीय समीकरण. आता रेषीय समीकरण ओळखायची, रेषीय समीकरणामध्ये नसेल तर त्यांना आपण रेषीय समीकरणामध्ये कन्व्हर्जन करायचं आणि रेषीय समीकरणामध्ये कन्व्हर्जन कसं करायचं ते आपण आज पाहणार आहोत. कालपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी सराव संच 1.3 सोडवला नसेल तर त्यांनी मागील प्लेलिस्टमध्ये जाऊन आपला लेक्चर अटेंड करायचे आणि आपली कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. कारण की मी कम्प्लिटली सराव संच 1.2 1.3 पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पल आपण सराव संच मधलं सोडवून घेतलेला आहे. कोणालाही त्यामध्ये काही डाऊट असायला कामा नये. जर डाऊट असेल तर तुम्ही आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या चॅनलवरती एक टेलिग्रामची ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम लिंक मधील ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय आणि तुमच्या शंका विचारायच्या. तुमच्या प्रत्येक शंकाचं निरसन अवश्य केलं जाईल. चला आज आपण पुढील भाग बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत रेषीय समीकरण आहे की नाही हे ओळखायचंय. आता हे समीकरण बघा, हे दिलेलं समीकरण आहे 3x - 4y = 8. आता ह्या समीकरणामध्ये आपणास चल किती दिलेले आहेत तुम्हाला सांगता येईल का? चल म्हणजे त्याला म्हणतो आपण सतत बदलणारी संख्या किंवा आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. किती चल आहेत? चलाची संख्या यामध्ये 2 आहे. पण हे समीकरण एक रेषीय समीकरण आहे का? आता एक रेषीय समीकरणासाठी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म काय म्हणजे सामान्य रूप ax + by + c = 0. ह्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे का? म्हणजे आपण ह्याला सॉल्व्ह करून जरी केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला असता इकडे xy मध्ये जाईल. म्हणजेच आपण शिकताना शिकलेलो आहे रेषीय समीकरणामध्ये 2 चलाचा गुणाकार कधीही नसतो. आता ही एक रेषीय समीकरण आहे की नाही? काय वाटते तुम्हाला? एक रेषीय समीकरण नाही. आता हे बघा, दुसरं समीकरण बघूया. 6x - y + 3y/2 = 0. हे सुद्धा समीकरण आपणास विचार करायचा यामध्ये चलाची संख्या किती आहे. चलाची संख्या म्हणजे आपल्या व्हेरिएबलची संख्या. व्हेरिएबलची संख्या किती आहे या समीकरणामध्ये? ह्या समीकरणामध्ये सुद्धा व्हेरिएबल 2 आहेत. या समीकरणामध्ये सुद्धा चल 2 आहेत. पण दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही? आता दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही त्यासाठी आपल्याला रेषीय समीकरणाचं सामान्य रूप ax + by + c या बरोबर कंपॅरिझन केला असता त्या फॉर्म मध्ये आहे काय? नाही. म्हणजे दिलेलं समीकरण सुद्धा रेषीय समीकरण नाही. तिसरं बघूया. 7/2x + 1 + 13 / y - 2 = 0. आता हे तिसरं समीकरण आहे. तर तिसरं समीकरणामध्ये चलाची संख्या सुद्धा 2च आहे आणि हे सुद्धा समीकरण आपल्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केला असता आपल्याला असं दिसून येते की हे सुद्धा रेषीय समीकरण नाही. 2 चलातील समीकरण आहे पण रेषीय समीकरण नाही. समजलं मी तुम्हाला काय सांगतोय? 2 चलातील समीकरण आहे पण रेषीय समीकरण नाही. आता नेक्स्ट समीकरण बघूया. 14/x + y 3/x - y = 5. यामध्ये सुद्धा x आणि y अशी 2 चल आहेत पण हे सुद्धा रेषीय समीकरण नाही. तर आपण रेषीय समीकरणासाठी अटी आपण पाहिल्या होत्या. कुठल्या कुठल्या अटी पाहिल्या होत्या रेषीय समीकरण असण्यासाठी? सर्वोच्च घातांक म्हणजेच कोटी. सर्वोच्च घातांक म्हणजे कोटी 1 पेक्षा जास्त नसावा. चलांचा गुणाकार नसावा. म्हणजेच xy ह्या फॉर्म मध्ये नसायला पाहिजे. 2 चलाचा गुणाकार नसावा. आणि त्याचबरोबर a, b दोन्ही टायमाला दोन्ही एकाच वेळेस 0 नसायला हवे. या 3 कंडिशन आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही हे ह्या ओळखण्यासाठी
आपण प्रथम लेक्चर मध्येच ह्या कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. तर आता हे दिलेली समीकरण रेषीय समीकरण नाहीत, परंतु आपल्याला ही समीकरणं सोडवायची. तर आता ह्या दिलेल्या समीकरणाला रेषीय समीकरणामध्ये कसं रूपांतरित करणार आहोत, ते कन्वर्जन करून त्या समीकरणाला आपल्याला सोडवायचंय. तर आपण एक उदाहरण बघूया. उदाहरण मध्ये काय दिले ते बघूया. चला, 4x प्लस 5y इज इक्वल टू 7 हे एक उदाहरण समीकरण दिलेलं आहे. आणि 3x प्लस 4y इज इक्वल टू 5. हे समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही, हे समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही, ओळखा पाहू. हे समीकरण रेषीय आहे की नाही. सर्वांनी नजर हटी दुर्घटना घटी, लक्षपूर्वक ध्यान द्यायचंय. खूपच महत्वाचा कन्सेप्ट आहे. दिलेलं समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही. आता तुम्ही काय सांगणार, हे रेषीय समीकरण नाही. का नाही? तर स्वतःलाच प्रश्न विचारायचा, का नाही. कारण की यामध्ये आपण हे समीकरण सोडवलं असता दोन चलाचा गुणाकार येतो. दोन चलाचा गुणाकार येतो. कसा येतो ते क्रॉस मल्टिप्लाय करायचे बघा. 4y प्लस 5x xy इज इक्वल टू 7. आता हे xy इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 4y प्लस 5x इज इक्वल टू 7xy. आता हे दिलेलं इक्वेशन आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन करून बघूया. आपलं सामान्य रूप काय रेषीय समीकरणाचं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता हे समीकरण ह्या इक्वेशन बरोबर कंपॅरिझन केलेला आपल्याला समजतं. ह्याच इक्वेशनला आपण सिम्प्लिफाईड फॉर्म म्हणू शकतो किंवा ह्याला सिम्प्लिफाय केलेलं इक्वेशन आहे. हे सेम इक्वेशन हे आहे, पण हे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये नाही. इथे दोन चलाचा गुणाकार आलाय म्हणून हे रेषीय समीकरण नाही. आता दिलेल्या समीकरणाला रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजे रूपांतरित करायचं. ते कसं करायचं ते आपण शिकूया. हे बघा, रेषीय समीकरण तर नाही हे आपल्याला समजलंय. आता आपण ह्याला रूपांतरित म्हणजे एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 4 1/x प्लस 5 1/y इज इक्वल टू 7. हे एक समीकरण झालं आपलं. तर हे तर पण सेम करून घेऊया. 3 1/x प्लस 4 1/y इज इक्वल टू 5. हे झालं आपण समीकरण नंबर 2 असं नामकरण करूया. आता यामध्ये दोन्ही समीकरणामध्ये सामायिक किंवा कॉमन काय गोष्टी दिसतात तुम्हाला ते बघा. ह्या दोन्ही समीकरणामध्ये 1/x 1/x 1/y 1/y आहे. म्हणजेच आपण आता या ज्या कॉमन गोष्टी आहेत दोन्ही समीकरणामध्ये त्या गोष्टीसाठी एक चल निर्धारित करूया. म्हणजेच आपण समजा इथे चल m घ्या. m इज इक्वल टू 1/x आणि n इज इक्वल टू 1/y मानू. म्हणजे आपण याला कन्सिडर करूया, मानू. आता दिलेल्या समीकरणामध्ये 1/x आणि 1/y ला m आणि n अनुक्रमे आपण मानलेला आहे. तर आपण ठेवून घेऊया बघा. 4m प्लस 5n इज इक्वल टू 7 आणि 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. आता आपल्याला ही दोन समीकरणं मिळालेली आहेत. ही दोन्ही समीकरणं रेषीय आहेत का? रेषीय आहेत का? आहेत का? तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा. ही दिलेली समीकरणं रेषीय समीकरणं आहेत का? तर आपल्याला रेषीय समीकरणं असण्यासाठी कंडिशन कुठल्या कुठल्या आहेत? चलाचा कोटी किंवा चलाचा घातांक 1 पेक्षा जास्त नसावा. ज्यात इथे चल m आहे यावर तर घातांकच नाही, म्हणजे इथे कोटीचा तर प्रश्नच येत नाही. तसेच दिलेल्या समीकरणामध्ये चलाचा गुणाकार नसावा. चलाचा गुणाकार कुठे दिसतोय का इथे तुम्हाला? नाही. म्हणजे हे रेषीय समीकरण आहे. होय आहे. मग आता हे समीकरण सोडवल्यानंतर m आणि n या दोन चलाच्या किमती आपण काढून घ्यायच्यात आणि आलेल्या किमती इथे ठेवायच्यात. म्हणजे आपल्याला x आणि y ह्या दोन चलाची किंमत मिळणार आहे. समजलं? दिलेली समीकरणं रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट कशी करायची ही गोष्ट आपण इथे शिकलेलो. आता ही दोन समीकरणं आपण सोडवून घेऊया. ही दोन समीकरणं कशी सोडवायची बघा. 4m प्लस 5n इज इक्वल टू 7, 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. आता या दोन समीकरणाचं ऑब्झर्वेशन करा. या दोन समीकरणाचं ऑब्झर्वेशन केलं असता आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये
काय करता येईल, किंवा एका चलाचा लोप करता येईल, किंवा आपल्याला एखादे सबस्टिट्यूशन मेथड किंवा कोणत्या पद्धतीने चलाच्या किमती काढता येईल विचार करायचा. कारण हे समीकरण आपल्याला दिल्या कळायला पाहिजे की ह्या समीकरणामध्ये काय करता येईल आपल्याला. म्हणजेच दिलेल्या समीकरणावरून चलाच्या किमती कशा काढता येईल विचार करायचा. कारण की आपण आतापर्यंत 3 मेथड शिकलेलो आहोत. आता विचार करायचा म्हणजेच कुठल्या चलाची किंमत आपल्याला सेम करता येईल, कुठल्या चलाची किंमत आपल्याला सेम करता येईल सांगा. आता आपण n 4n आणि 5n हे 2 समीकरण आहेत. तर आपण विचार करूया, समीकरण 1 ला जर आपण 4 ने गुणले आणि समीकरण 2 ला आपण 5 ने गुणले तर आपल्याला n या चलाचा म्हणजे चलाला सेम करून लोप करता येऊ शकतो आणि दुसऱ्या चलाची किंमत काढता येऊ शकते. आपण करून घेऊया. 4 म्हणजे 16m, 4 न दोन्ही बाजूला गुणायचंय. इथं टोटल समीकरणाला गुणायचंय मी सांगितलंय, फक्त 7 ला नाही. हे बघा 16m प्लस 5 चोक 20n इज इक्वल टू 7 चोक 28. आता ह्या इक्वेशनला 5 न गुणू. 5m 15m 5 त्रिक 15m प्लस 20n इज इक्वल टू 25. आता या दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये वजाबाकी करून घेऊया. वजाबाकी केली असता चिन्ह चेंज होतात. दिलेल्या समीकरणामध्ये जी चिन्ह आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. ही गोष्ट महत्वाची आहे. आता बघा 16 मधून 15m गेले असता 1m राहिलं आणि हे प्लस 20n आणि मायनस 20n कॅन्सल होईल आणि आपल्याला m बरोबर 28 मधून 25 गेले असतात 3 मिळालेले आहे. m बरोबर 3 मिळालेले आहे. मिळालं का m बरोबर 3. आता n बरोबर काढूया. आता n बरोबर आपण कसं काढतो, दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण m ची किंमत पुट करतो आणि n ची. आता समीकरण नंबर आपलं 2 हे आहे, हे समीकरण नंबर 1 आहे. आता समीकरण नंबर 2 मध्ये m इज इक्वल टू 3 2 मध्ये ठेवू. सुटसुटीत मध्ये लिहायचंय आपण काय विचार केलाय आणि काय करत आहोत. समीकरण नंबर 2 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. आता m हे समीकरण नंबर आपलं 2 आहे. आता m च्या जागी 3 ठेवूया. हे बघा 4n इज इक्वल टू 5. 3 त्रिक 9 प्लस 4n इज इक्वल टू 5. 4n इज इक्वल टू 5 मायनस 9. 4n इज इक्वल टू मायनस 4 आणि n इज इक्वल टू मायनस 4/4. n इज इक्वल टू मायनस 1. सर्वांना समजलं असेलच, कारण की आपण आतापर्यंत 10 लेक्चर समीकरण सोडवण्यावर घालवलेले आहेत. म्हणजे m आणि n ह्या दोन्ही चलाच्या किमती आता आपण ह्या समीकरणाची उकल फाइंड केलेली आहे. म्हणजे ही 2 समीकरणं सोडवलेली आहेत. आता हे 2 सोडवलेली समीकरणे म्हणजे आपलं फायनल उत्तर नाही. आपण कन्सिडर केलं होतं m म्हणजे काय 1/x. मग आपण 1/x m ची किंमत किती आलेली आहे आपली 3. m च्या जागी ठेवा 3 इज इक्वल टू 1/x. म्हणजे आता इथं गुणाकार करून घ्या. x इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 1/3. तसेच दुसरं इक्वेशन काय n इज इक्वल टू 1/y. ह्यामध्ये ठेवा n ची किंमत काय आलेली आहे -1 इज इक्वल टू 1/y. आता हे गुणा भागाकारातील y ह्या साईडला जाईल आणि y -1 ह्या साईडला जाईल. म्हणजे y इज इक्वल टू 1/-1 म्हणजे y इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू 1/3. अशा पद्धतीने दिलेलं समीकरण रेषीय समीकरण नसताना सुद्धा आपण त्या समीकरणाला कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा गोंधळून जायचं नाही. समीकरणाला रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिलेल्या रेषीय समीकरणाला कन्वर्ट कसं करायचं, तर आपण ज्या दोन्ही समीकरणामध्ये सामायिक म्हणजे कॉमन काय आहे ते पाहायचंय. दोन्ही समीकरणामध्ये कोणते घटक कॉमन आहेत, म्हणजे आपल्या चलानुसार दोन्ही समीकरणामध्ये कुठले घटक कॉमन आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि त्याला एक पर्टिक्युलर असा चल निर्देशित करायचंय. आणि पर्टिक्युलर असं चल त्याला निर्देशित केल्यानंतर आपल्याला ती 2 समीकरणं रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करता येतात. आणि रेषीय समीकरण आपण सोडवले असता आपल्याला ह्या रेषीय समीकरणामध्ये नवीन रेषीय समीकरणाच्या चलाच्या उकली प्राप्त होतात आणि उकली नवीन प्राप्त झालेल्या उकली
आपण जे कन्सिडर केलेलं आहे म्हणजे आपण निर्देशित केलेले पहिले जे चल आहेत त्यामध्ये त्या उकली ठेवून आपण एक्स आणि वाय ह्या दोन चलाच्या किमती काढू शकतो. समजलं? काही अवघड नाही. फक्त तुम्हाला रेषीय समीकरण दिलेलं नसेल आणि ते रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करायचे. रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करून आपण रेषीय समीकरण सोडवायचे. आता रेषीय समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करा असं पर्टिक्युलर इथे दिलेलं नाही. तुम्ही चलाचा लोप करण्याची पद्धत किंवा आपली सबस्टिट्यूशन मेथड ही पण वापरू शकता किंवा दिलेलं समीकरण तुम्ही क्रॅमर्स रूलने सुद्धा सोडवू शकता. असं काही कंपल्सन नाही की तुम्हाला हे आपण जे सोडवलंय म्हणजे इथे इलिमिनेशन मेथड आपण वापरलेली आहे, इलिमिनेशन मेथडच वापरावी असं काही नाही. तुम्हाला क्रॅमर्स रूल सोपं वाटत असेल तर तुम्ही क्रॅमर्स रूल पण वापरू शकता. आता ह्याच पद्धतीनं आपण अजून काही उदाहरणं बघूया म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. आपल्याला सराव संच सोडवून घ्यायचाच आहे व त्याचबरोबर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नामधून आपल्याला नवीन काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला शिकता आल्या त्याच गोष्टी आपण शॉर्ट नोट्स काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण पुस्तकामध्ये किंवा एखाद्या शॉर्ट नोट्स मध्ये लिहून घ्यायचंय ह्या पद्धतीचं गणित कसं सोडवायचंय, गणित सोडवताना काय विचार करायचा, म्हणजे दिलेलं समीकरण रेषीय समीकरण नाही मग काय करता येईल, आता हे सोडवायचं कसं, स्वतःला प्रश्न विचारता आले पाहिजे आणि स्वतःला प्रश्न विचारता आली आणि प्रत्येकाला व्हाय हा प्रश्न प्रत्येक कन्सेप्ट मध्ये स्वतःला विचारा. आणि नाही चालत तर मी तर आहेच तुम्हाला समजून सांगायला, पण स्वतःला प्रत्येक गोष्ट शिकता आली पाहिजे. मी शिकवलंय आणि तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही बार बार ती कन्सेप्ट रिवाइज केली पाहिजे. कारण की आता एक सामायिक समीकरण सोडवलं आपण, पण एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत आपण पाठीमागे लेक्चरला पाहिजे. तर तुम्ही शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये जाऊन बीजगणितामध्ये प्रत्येक कन्सेप्टवर आपला लेक्चर झालेला आहे आणि ते लेक्चर तुम्ही अटेंड करायचे. जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतोय, कारण की जे विद्यार्थी लेवलला आहेत त्यांना आजची कन्सेप्ट 100% समजली असणारच. ते पुढील उदाहरण मी दिल्या सोडवायला चालू करतील, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. आपल्या बॅचचं नाव आहे 0 to Hero बॅच. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट इथं ग्राउंड लेवल पासून तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळवून देण्याची हमी आम्ही का घेतोय, कारण की तुम्हाला एकदम 0 लेवल पासून या बॅच मध्ये शिकवलं जाणार आहे. तुम्हाला गणिताची भीती वाटलीच नाही पाहिजे. गणित म्हणजे तुम्हाला एक छंद वाटला पाहिजे आणि गणित सोडवताना तुमच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला पाहिजे. त्यामुळं गणित ही एक प्रक्रिया आहे किंवा सोडवण्याची पद्धत आहे असं वाटलंच नाही पाहिजे. त्यामध्ये इंटरेस्टेड म्हणजे प्रत्येक वेळेस असं बुद्धीला चालना मिळाली पाहिजे, नवीन काहीतरी आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि शिकण्याची प्रोसेस विद्यार्थी दशेमध्ये सतत कंटिन्यूटी ज्ञान ग्रहण करणं हा विद्यार्थ्याचा एक गुणधर्म आहे. आता बघा आपण पुढील उदाहरण घेऊया, म्हणजे आपण अजून एक उदाहरणामधून कन्सेप्ट क्लिअर घेऊन घेऊया. म्हणजे ते दिलेलं उदाहरण रेषीय समीकरण आहे की नाही ओळखायचं, नसेल तर कन्वर्ट करायचं, कन्वर्ट करून त्याला सोडवायचं. मग ते कसं करायचं ते आपण शिकूया. चला आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. 4 by x minus y plus 1 by x plus y is equal to 3. हे एक समीकरण दिलेलं आहे आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 2 by x minus y minus 3 by x plus y is equal to 5. आता दिलेली समीकरण दोन्ही समीकरण रेषीय समीकरण नाहीत. का नाहीत ते आपण तुम्हाला सविस्तर मध्ये अटी सांगितलेल्या आहेत की रेषीय समीकरण असण्यासाठी काय अट आहे आणि कोणकोणत्या अटी आहेत. जर एखाद्याला समजतच नसेल तर त्याने पाठीमागचं लेक्चर जाऊन बघावं आणि आपली कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावी. आता हे बघा, हे रेषीय समीकरण नाहीत, पण दिलेल्या समीकरणाचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण केलं असता आपल्याला असं समजतंय ह्या दोन्ही समीकरणामध्ये कॉमन टर्म आहेत, म्हणजे सामायिक टर्म आहेत किंवा सामायिक पद आहेत. कुठली पद आहेत? 1 by x तसेच 1 by x plus y ही दोन्ही समीकरणामध्ये पद आहेत. अशी पद सिलेक्ट करायची की ती दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. आपण काय करूया, ह्याला ए आणि बी असं नामांकन करून घेऊया. ए आणि बी असंच नाही, तुम्ही तुमच्या मनानं काहीही पी क्यू एम एन फक्त एक्स वाय सोडून नामकरण करायचं, एक्स वाय सोडून नामकरण करायचं.
आता आपण मानू म्हणजेच दिलेल्या दोन्ही समीकरणामधील जे काही साम्य दिसतंय आपल्याला त्या साम्यावरून निरीक्षण केलं असता त्याला हे चल निर्देशित केलेले आहे. आता आपण ह्या चलाचं रूपांतर करून घेऊया. बघा 4 1/x - y प्लस 1/x प्लस y इज इक्वल टू 3. आता हे इक्वेशन इथं ठेवूया. 4a प्लस b इज इक्वल टू 3. याला समीकरण नंबर 1 मानूया. तसेच 2 1/x - y मायनस 3 1/x प्लस y इज इक्वल टू 5. दिलेलं समीकरण आहे तसं आपण खाली उतरून घेतलेला आहे. यामध्ये नवीन काय केलं नाही आणि ज्या किमती आपण कन्सिडर किंवा निर्देशित केलेल्या आहेत त्या किमती ठेवू. म्हणजे 1/x - y च्या जागी a ठेवायचं, 1/x प्लस y च्या जागी b ठेवायचं. बघा 1/x - y च्या जागी a ठेवू आणि 1/x प्लस y च्या जागी b ठेवू आणि हे 5 ऍज इट इज. आता ही दोन समीकरणं आपणाला मिळालेली आहेत. आता दोन्ही समीकरणाकडे ऑब्झर्वेशन केला असता आपल्याला ही दोन समीकरण 1 आणि समीकरण 2 रेषीय समीकरणं मिळालेली आहेत. म्हणजे आपण दिलेल्या समीकरणाला रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित केलेलं आहे. आता ही रेषीय समीकरणे सोडवायची. बघा कशी सोडवायची. आता ह्यामध्ये बघा 4a प्लस b इज इक्वल टू 3 आणि 2a मायनस 3b इज इक्वल टू 5. ह्या समीकरणात दोन्ही समीकरणाकडे निरीक्षण केलं असता आपल्याला काय करता येईल. तुम्हाला काय वाटतंय. इक्वेशन 1 ला आपण 3 न जर मल्टिप्लाय केलं तर +3 -3 कट होऊ शकतं. दोन्ही समीकरणाची बेरीज केली असता. दुसरी मेथड किंवा दुसरी पद्धत, आपण समीकरण नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करून a ह्या चलाचा लोप करू शकतो. म्हणजे समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून, म्हणजे वजा बाकी बी करून आपण एका चलाचा लोप करू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन करून बेरीज करून सुद्धा एका चलाचा लोप करू शकतो. आपण काय करूया. दिलेल्या समीकरणाला समीकरण नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया, 3 ने गुणू समीकरण नंबर 1 ला. मग हे समीकरण काय बनणार आहे आपलं. 4 त्रिकोण 12a प्लस 3b इज इक्वल टू 9. आता हे समीकरण नंबर 3 होईल. आता या समीकरण 3 ची बेरीज करू. समीकरण 2 आणि समीकरण 3 ची बेरीज करूया. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 ची बेरीज करू. कशी करायची आपण बेरीज. बघा हे प्लस 3b मायनस 3b कट होईल आणि 14a इज इक्वल टू 9 5 14. a इज इक्वल टू आपल्याला 1 मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं मिळालेल्या चलाची किंमत दोन्हीपैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. 2a मायनस 3b इज इक्वल टू 5 हे आपलं समीकरण नंबर 2 आहे. यामध्ये a ची किंमत 1 मिळाली ती ठेवून घेऊया. आता 2 मायनस 3b इज इक्वल टू 5 मायनस 3b इज इक्वल टू 5 मायनस 2 मायनस 3b इज इक्वल टू 3. b इज इक्वल टू 3 बाय मायनस 3. b इज इक्वल टू मायनस 1. b इज इक्वल टू मायनस 1 म्हणजेच 1, मायनस 1 असे आपणास a आणि b ह्या दोन चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. काही नवीन केलेलं नाही. आपण फक्त समीकरणं सोडवली आहेत. कोणत्या पद्धतीनं. चलाचा लोप करण्याच्या पद्धतीनं. ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट अचंबा किंवा नवीन वाटत असेल त्यांनी पाठीमागं लेक्चर जायचंय. शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या प्लेलिस्ट मध्ये आपणाला इलिमिनेशन मेथड किंवा दोन चलाचा लोप करून समीकरण कशी सोडवायची ही मेथड एकदम डिटेल मध्ये, म्हणजे आपण एका मेथड वरती कंप्लीट एक लेक्चर घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात डाऊट राहिला नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर आता आपण ए आणि बी च्या चलाच्या किमती काढलेल्या आहेत. तर हे आपलं फायनल उत्तर आहे का. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही सोडवत असताना लगेच a, b इज इक्वल टू 1, मायनस 1 ही उकल मिळाली असं लिहून बिनधास्त व्हाल नाही. हे तुमचं फायनल उत्तर नाही. ह्या वेळेस आपण ज्या चलाच्या किमती काढलेल्या आहेत त्या चलाच्या किमती म्हणजे आपल्या ह्या समीकरणामध्ये ते चलच नाहीत तर तुमचं उत्तर ते कसं असू शकतं. समीकरणामध्ये चल कोणते आहेत. 1/x
म्हणजे एक्स आणि वाय हे दोन चल आहेत समीकरणामध्ये. तर आपण कन्सिडर काय केलेलं आहे किंवा मानलेलं काय मानलेलं आहे बघा, 1/x - y = a. मग याची किंमत काय आलेली आहे, 1 आलेली आहे. दिलेले जे निर्देशित केलेले बाबी होत्या त्या बाबीमध्ये आपण ए आणि बी च्या किमती ठेवून घेतलेल्या आहेत. मग आता इथे काय करूया, तिरकस गुणाकार करून घेऊया. हवं बघा, x - y = 1 आणि x + y म्हणजे हे -x - y होईल, कारण की इथं मायनस चिन्ह आहे, = 1. हे समीकरण नंबर म्हणजे 4 आणि 5 असं कन्सिडर करूया. समीकरण नंबर 3 पर्यंत आलो होतो आपण. तर 4 आणि 5 आता यांची करूया आपण बेरीज. यांची बेरीज केली असता +x - x कट होईल, +x - x कट होईल. आता -2y = 2 होईल आणि y = 2y - 2 म्हणजेच y = -1 मिळालेला आहे. म्हणजे समीकरणामध्ये y या चलाची किंमत -1 मिळालेली आहे. आता y या चलाची -1 आपण समीकरण नंबर 4 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 4 काय आपलं, x - y = 1. आता x - -1 = 1 होईल. आता इथे मायनस प्लस होईल, x + 1 = 1. आता x हे +1 ह्या साईडला गेल्यावर मायनस होईल, म्हणजे x या चलाची किंमत आपल्याला 0 मिळालेली आहे. आता दिलेल्या दोन्ही समीकरणामधील चल कुठली कुठली आहेत, x आणि y, आणि x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजेच इथे लिहितो बघा, x, y = काय मिळालेलं आहे आपल्याला, x ची किंमत 0 आणि y ची किंमत -1 ही उकल मिळाली. म्हणजे हे झालं आपलं, ही उकल मिळाली, हे झालं आपलं कंप्लीट सोल्युशन. म्हणजे दिलेले समीकरण रेषीय समीकरण नसताना सुद्धा दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करून आपण कॉमन गोष्टी ज्या दोन्ही समीकरणामध्ये आहेत त्यासाठी एक तिसरं चल निर्देशित करून, नाम निर्देशित करून आपण ती समीकरण रेषीय समीकरण बनवून समीकरण सोडवून आलेल्या चलाच्या किमती प्रथम नाम निर्देशित केलेल्या चलामध्ये ठेवल्या असता आपल्याला प्रथम इक्वेशन मधील म्हणजे उदाहरणामधील चलाच्या किमती काढता येतात. म्हणजे स्टेप, आपण ह्या स्टेप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रथमतः समीकरणाचं ऑब्झर्वेशन करायचंय. ऑब्झर्वेशन केल्यानंतर समीकरण रेषीय आहेत की नाही हे प्रथमतः पाहिजे. रेषीय असेल तर डायरेक्ट आपण आपल्या आजपर्यंत 3 मेथड शिकलो, कुठल्याही मेथडने समीकरण सोडवू शकता. जर समीकरण रेषीय नसेल तर त्या समीकरणाला रेषीय समीकरण मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे या 2 उदाहरणावरून शिकलेलो आहे. अशाच सोप्या पद्धतीनं गणित हा विषय शिकायचा असेल तर शकुंतला मॅथ्स अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि गणितामध्ये 0 to हीरो बनण्याच्या प्रवासामध्ये आमच्या सोबत जोडा. कारण की आपला शब्द आहे, जो विद्यार्थी आपल्या बॅचला रेग्युलर अटेंड करेल त्याने गणित या विषयाची भीती मनातून काढून टाकायची. फक्त रेग्युलरिटी आणि मी जो तुम्हाला स्ट्रिक्ट आणि जे नियोजन सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि गणितामध्ये हिरो बनायचंय. कारण की आपला शब्द आहे 0 to हीरो. प्रत्येक विद्यार्थ्यानं जो विद्यार्थी आपली बॅच रेग्युलर अटेंड करेल आणि दिलेल्या प्रमाणे सराव संचामधील मी सोडवून घेतलेली उदाहरणेच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहेत. कारण की आपण असं कुठलंही उदाहरण सोडणार नाहोत की जे आपण सोडवून घेणार नाहोत. सराव संच, संकीर्ण प्रश्न संच, तसेच मागील 4-5 वर्षातील बोर्डाचे प्रश्न, त्या बाहेरचा तर प्रश्न तुम्हाला येणार नाही. त्यामुळं प्रत्येक प्रश्न सराव 0 to हीरो बॅच मध्ये झालाच पाहिजे आणि झालेले प्रश्न रिवाइज करणं तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळं रेग्युलर लेक्चर अटेंड करत चला. आपण आता इथे थांबूया. पुढील लेक्चर मध्ये आपण भेटूया. चला, धन्यवाद.